हॅलो मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे कसे आहात? मी एकदम चांगला आहे आणि एकदम टकटकीत आहे. तुम्ही कसे आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण चाललोय दोण्यावरून जायचं आहे आपल्याला इकडे खाली पायथ्याला गाड्या लावून आणि पायी जायचं आपल्याला वरती. तसंच पब्लिक आपण थोडंसं ना कटबीट मारून घेऊ, म्हणजे व्हिडिओ काढायला एकदम मोकळं होईल नाही का. आपले पप्पू आहे का आज आलोय पण गर्दीच नाही राव पहिल्यासारखी. जेव्हाच टाइम झाला आता. हां जेव्हाच टाईम करून देऊ गाडी. जेव्हाच टाईम झाला पप्पूचा तरी आपली होणार आहे थोडा कट मारायचं, जास्त नाही नॉर्मल आहे. आणि आपला अर्जुन भाई पण येऊ राहिला का होईल काय माहिती. बोलला 10 मिनिटात येतोय, 10 मिनिटात येतो, 15 मिनिटाला येतो अजून. आज कुठं जाऊ नाही आजी खऱ्यावर जायचं आहे. रील बिल काढू म्हटलं जरासं ब्लॉग बी म्हणू, तरी तसं ब्लॉग बी जायला नाही रील बिल जायला नाही. चला कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटपर्यंत बघा. भेटूया इखाऱ्यावर जाता जाता. पब्लिक तसं आपला आला इखारा मध्ये राहिला आणि मेन गोष्ट म्हणजे शेंडी दिसून राहिली, कारण की आज पुरं दुखत आहे चौकट. जायचंय आम्हाला शेंडी जायचंय गायचं आता म्हणतो शेंडी जायचंय, पण मग काय माहिती शेंडी जाणं होतं की नाही, कारण की टाइम पण भरपूर झालाय नाही का. मजे मजे की बॅन की मजा मजा आपल्या ओळखीचं घर आहे. ठीक आहे जायचं घरी ना. पब्लिक आपण आलेलो आहे आणि गाडी इकडे लावून दिली. आता टेन्शन नाही इथं आपल्या गाडीला, कारण की भरपूर गाड्या राहते इकडं. आणि तसं पाहिलं तर आपले 2 म्हणजे 3च गाड्या आहे, 2 मोठ्या आणि एक आपली लहानी गाडी नाही का. चला मग आता जाऊया आणि बघूया वरती कसं काय वातावरण आहे. माया तुझ्या आपलं गाणं शूट झालं होतं त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि काय सांगावं, आपले जे मित्र होते ते कामाला सारे निघून गेले, त्याच्यामुळे आता आपल्याला जावं लागणार. आणि अचानक आमचा प्लॅन ठरला, त्याच्यामुळे आपला अर्जुन भाई तिकडून येतोय. पब्लिक वरती बघा सारखी तुम्हाला झूम करून दाखवतो हो मी. हे बघा इथं काहीच एक सांगतो मला, इथं आपल्या गाण्याची पहिली क्लिपचं शूट झालं होतं. इथं सुरुवातच इथं झाली ती आपल्यावाली गाणं शूटचं. हा धबधबा बंद झाला आहे, तो धबधबा चालू आता. आणि मेन म्हणजे भावड्या या बघा तकडा हो आपण बसलो होतो आणि इथं शूट झालं होतं. आणि ती क्लिप टाकतो तुम्हाला, तुम्ही बघून घ्या. भावड्या आपण तिकडे उभा होता आणि एक हिरोईनची एंट्री इथून झाली ती अशी इकडं. सारे त्याच्यानंतर दुसरा शूट आपला वरती झाला होता आणि तिथे गेल्यावर तुम्हाला भेटू, कारण की दम पण भरपूर होतं. आपली गाडी खाली आहे, मोकार जाम होतं गाडीच भयंकर जाम झालं. काय सांगावं तुम्हाला. या बाबा शॉर्टकट मारतोय म्हणजे लय अवघड नाही, नॉर्मली म्हणजे जागत का नाही, पण मग शॉर्टकट मारून घे म्हटलं. भयंकर जाम. गाईज ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू सांगा आणि कंटिन्यू बघा. या आपला भावड्या माहेर जेव्हा भावड्यानं म्हटलं तूच घेते पिशी. हे आपला सुनील बाई पाकडे येईल. त्याला माहित नव्हतं आम्ही याला, आम्हाला माहित नव्हतं तू येणार आहे. आम्ही कुठे आहे भावड्या कसं वाटतं तुला? भावड्या कैसा लग रहा है नंबर गाईज मोकर जिरली दुनियादारी जाए भाड़ में, हम 3 लोग आ गए पहाड़ में.
100% आपली दुसरी क्लिप इथं झाली समोर, इथं एंट्रीची थोडीशी इथं. Guys, आपली दुसरी क्लिप इथं झाली होती एंट्रीची, आणि तुम्हाला दाखवून देईल ती पण, बघून घ्या तुम्ही. बाकी म्हटलं तिकडं लुक पाहिलं कसं आहे खाली. तरी आज दुःखट वातावरण आहे, तर दुःखट वातावरण असताना एकदम भारी बॅकग्राऊंड दिसलं असतं खालचं. नजारा पाहिसारखं आहे, आणि कप्पलला ते एकच नंबर आहे. काय वाटतं भावडे तुला? कप्पलला एकदम शांत वातावरण आहे, विषयच नाही इकडं. आणि तिकडं वरतं महादेवाचं मंदिर आहे, तिकडं गेलो असतं पण आपल्याला टाईम नाही एवढा. आणि तुम्ही ह्या ब्लॉगला कंटिन्यू 20,000 व्ह्यूज आले पाहिजे याची काळजी घ्या. तुम्हाला इखराच्या शेंडीवरून खालचा पुरा नजारा पाहायला भेटणार आहे. हा ना, नजर एक तर भयंकर. माझे मित्र काही दिवस झाले, आता म्हणजे 15 दिवस झाले असेल काय बावड्या, तेव्हा गेली होती. एक तर भयंकर नजारा आहे, काय सांगावं तुम्हाला. सगळ्यावर जाणार, पण प्रत्येक ब्लॉगला आम्हाला कंटिन्यू 20,000च्या पुढे व्ह्यूज आले पाहिजे, आणि 1000 लाईक आले पाहिजे, आणि 100 कमेंट आली पाहिजे. काय वाटतं बावड्या? हे आपली सुनीलची गाडी वाटतं. सुनील इडच कुठंतरी असेल तर पडेल. मेन गोष्ट म्हणजे सुनील भाई खालून राहिले पायी पायी, आपले अर्जुन भाई गाडी घेऊन आले, आणि ते आम्हाला कुठे भेटलं, निम्या रस्त्यात भेटलं. आम्हाला पण माहीत नव्हतं तो येईल, आणि काय म्हणत्या त्याला माहीत नव्हतं आम्ही येणार आहे मेन म्हणजे. खरं आहे की नाही बावडी? आणि कंटिन्यू ब्लॉग बघा, आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तिसरी क्लिप माझी इथं वरती घ्यायला तिकडे गेलं होतं, नक्की दाखवणार आहे. चला मग जाऊया वरती आणि भेटूया तुम्हाला. कोणचं ते लागतंय. आणि आपली तिसरी क्लिप माझी इथं झाली ती. पण मग आपण असं आपले कोण शूट असं झाला का बॅकग्राऊंडच घेतलं नाही आपण बाकीचं, पटकन जिथलं म्हणजे जेवढं आपण फेड काय का फेड म्हणजे जेवढं पोझिशन होती तेवढी जागची आपण बॅकग्राऊंड घ्यायला, बाकीचं बॅकग्राऊंड घ्यायला. आणि आपलं एक खुश खबर आहे तुम्हाला काहीच. मेन म्हणजे आपलं दुसरं गाणं घ्यायचं आहे, ते आपल्या समोरच्या याच्यावर घ्यायचं आहे. म्हणजे तिकडून एवढा भयंकर लोक येतो इकडचा का पास कधी कुठं इडं नाही रे भाई, त्यामुळे तिडं एकदम सवान एकदम भयंकर आहे. मग कुठं घ्यायचं? चांदवडला काय माझ्या इडली सारखी माझ्या नाही बाई. अर्जुन भाई म्हणत तसं हे काय हे फ्री भेटलंय ना आपल्याला तेवढ्याच्यावर. 10 रुपये उरला होता ना? किती उरले ते? तो म्हणे घेऊन जाय म्हटलं. गाईज तिसरी क्लिप झाली ती. मला दुसरा शूट आहे इथं झालता, यात पावसामध्ये आपण इथं पडलो पण होतो, आणि इथे टोटल पब्लिक एवढी भयंकर पब्लिक होती का बी माप पाहिला आपलं शूट पाहिलं. भयंकर पब्लिक तसंच आहे ना. दुसरं शूट 4-5 शूट इकडं असणार इथं झालता, इकडं मागं झालतं, इकडं झालता शेवटच्या इकडं झालता, बाकीच्या तिकडे झालते वर 2-3, आणि मग इकडं स्टॉप झालं, आणि मग इथून डायरेक्ट घरी गेलो. आणि आता पाहायचं म्हणजे काय, तुम्हाला मंदिर पाहायचं राहिलं शेवट आता. आणि जर तुम्हाला वरती शेंडीवर जाऊन वरचं बॅकग्राऊंड खालचं पाहायचं असेल, वरचं बॅकग्राऊंड पाहायचं असेल, तर तुम्ही ह्या ब्लॉकला कमसे कम 20,000च्या पुढं व्ह्यूज आले पाहिजे याची काळजी घ्या. आणि मित्रांना जादा शेअर करा, आणि लाईक 1000 आले पाहिजे, कमेंट 100 आले पाहिजे याची काळजी घ्या, आणि तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल वरचं बॅकग्राऊंड. आलोय, थोडं राहिलंय, आणि वरती जायची खूप इच्छा आहे, पण तुम्ही लवकर आपलेवाले 20K यूज करा, आणि मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या बावडीची डायरेक्ट फाटी होतं का काय? कुठं पण ते काय कुठं ते गवत येतं उन्हाळ्यात खाली त्याच्यावरून त्या चल ना गाईज. इथे किती भयंकर जत्रा भरती ना उन्हाळ्यात. कोणच्या महिन्यात राहते रे बावड्या? नाही सांगते येणार. तू येईल ना की करावं जत्राला? नाही आहे मग यंदा येऊ आपण दोघंच पण. तसं मग अंदाज मार्चमध्ये नाही राहत रे. हाँ मैं तो पण माझ्या लक्षात नहीं गाइज, मेरे को पता नहीं
मला पण माहिती नाही एवढं कोणच्या माहिती राहते, पण मग एकदम भयंकर फुल गर्दी राहते. इथून तर त्या हरकी खाली खाली गावापर्यंत भयंकर गर्दी राहते कोणत्याने गावापर्यंत. आणि तुम्हाला जर यायचंच असेल तर सांगाल मी जत्रा कोणच्या माहिती राहते पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कंटिन्यू बघून आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा. हाँ तोंड पुस आलो आहे आम्ही. इधर की बात तो कुछ अलग है. गाइस आलेलो आहे आता आम्ही. पहिले दर्शन मग बाद में सब कुछ. हॉटेल होतं पण बंद झालं आहे. मिसळ पण भेटते वाटतं, सगळंच भेटतं. तुम्ही फक्त एकदा या नीला आनंद घ्या नहीं का. इधर बहुत ही मज़े मज़े. अभी जाएंगे पहले मंदिर में, बाद में देखिए अपना काम. बड्या फुटीडच काढायची काढ ना, तिडच काढलीच. कोणतं रे? अरे ते गवत येतो वाढतं उन्हाळ्यात वरून. एकदम भयंकर गर्दी राहते चौकाड. इथं पाय ठेवायला जागा राहत नाही जत्रा दिवशी. एवढं टाईम नाही. ते गरुड तळावर गेलो असतो का रे अर्जुन भाई? एवढं टाईम नाही, पण गरुड तळावर गेलो असतो. पुढे ते तिकडं खालता येईल लांब इडून 1 ते 1.5 किलोमीटर वाटतं. कसं आहे ते पाहिसारखं चांगलं आहे. म्हणजे विषय काय अगली बार आएंगे ना सब पता चलेगा तेरे को. काहीच फायनली आलोय मंदिरामध्ये. एंट्री झाली. बावड्या आपला हात काही पुरायचं नाही असं वाटतं. काहीच तुम्ही पण दर्शन करून द्या. आमचं पण दर्शन झालंय. चला मग दुसऱ्या मंदिरात जाऊया. भयंकर घाम फुटतं यार. सांग ना तू मला सांग. बोललाय आता परत पडून घ्या ना. माहिती नाही त्याला काहीच. ऊपर तो जाना है पण क्या करे, आज तो जा ही नहीं सकते. तुम्ही 20,000 आणा आणि मग यूज आणि मग जाऊ आपण. फायनली काहीच आपलं दर्शन झालं आहे आणि आता आपण निघायचं, कारण की टाईम पण भरपूर झाला आहे. कारण की टायमाची येईल काय बघूया आपण. 2 तास जायचं का नाही निघून? हां किती वाजले बघ ना किती वाजले. आता माझा फोन ब्लॉगिंग चालू आहे. तुम्हाला जे चिरतं असा कसा माणूस यार तू पण. 1 तास झाला. 1 तास झाला, 1.5 तास झाला आहे काहीच आम्हाला येऊन. म्हणजे आम्ही डायरेक्ट खालून ना थांबत आलो आहे. 2-3 ठिकाणी रील बी काढले, नाहीतर आम्ही तेव्हा चाललो असतो. 1 तास बी लागला नसतं परत. आणि एकदा आलो आम्ही 1 तासात परत येऊन खाली गेलो 1 तासामध्ये. ते पण घरापर्यंत. पण मग तेव्हा गाडी आली ती. आता गाडी पाय त्याला ते नाही. चालण्याची पायी येण्याची फील आहे ना ती गाडी घेऊन माझ्या. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या एकदा आणि इथला आनंद घ्या. थोडा आम्ही घाईचं नाही तर तुम्हाला टोटल जागा म्हणजे दाखवायला लागतं का रे. पण आता सध्याला घाई आमच्याकडे. त्याच्यामुळे पप्पा बोल हा ना लवकर या लवकर या. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे आता गोळ्या खात. त्याही बताय तुमको अभी या बाई जागा होती बाहेर आहे. कुठं? हां याच्यावरती जाईल ना. पण आपल्याकडे टाईम नाही ना एवढे. आपण जाऊ, एक दिवस नक्की जाऊ. इथं पण जाऊ इकडं पण जाऊ. फक्त आपल्या पब्लिकने सपोर्ट केला पाहिजे. आपल्याला जसं सपोर्ट पाहिजे तसं. पण खाली आणि जवळपास असं म्हणा का 1.5 तास लागलेला आहे आम्हाला इथून खालून वरती यायला. आणि आता जायला 1.5 तास नाही, अर्धा तास टाईम खाली झालो. कारण की टाईम बी भरपूर झाला दोनसाठी पण. म्हणजे खायला आणलं ते तर खाल्लं पण नाही. आता निवांत कुठंतरी एक ठिकाणी बसू आणि खाऊ आणि मग जाऊ. म्हणजे 1 तास लागणार खाली जवळपास जायला. आणि कोण येईल खरं नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली इथे टोटल पब्लिक येईल मला माहिती आहे. तर एक कमेंट करा. तुमची कमेंट करायची गरज आहे. काय वाटतं भावडे तुला?
नक्की करा आणि नक्की करा, नक्की करा. किती भयंकर गर्दी राहते ना बेमाप इथं. आपल्याला जत्राचा एक ब्लॉग बनावा लागेल भावड्या. बनला का असेल काय यूट्यूबला चेक करावं लागेल गाईज. आणि जर असला त्याच्यामध्ये क्लिपा तुम्हाला नक्की दाखवेल. आम्ही फायनल आलो आणि आपल्या गाडी एडल आलेली. दादा कसं वाटलं वर जाऊन येऊन? एकदम मस्त. तुम्ही बी या नक्की आपल्या बरोबर नाताला भेट द्या. हां विकारा पार आणि एकदम भारी मस्त फिरायला आम्ही. फोन आला बाईला त्यावेळी एक हात पाय दूर राहिले तिकडं त्याच्या पायाला लागला काय. पण बॅकग्राऊंड काय म्हणे एकच नंबर फिरायला एकदम भारी वाटलं. आणि आपल्याला आम्हाला तिकायला वरती सँडवी जायचे एक दिवस. तुम्ही 20,000च्या पुढं यूज आणा, मित्रांना शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आजचा ब्लॉग इथंचे एंड होतोय आणि कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला ब्लॉग. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या पुढे. हो बापरे आपल्या बाई काय म्हणतो भारी वातावरण आहे आणि मंदिर बी बघून घ्या कसं दिसतं इकडून. छान दिसतं एकदम. आणि तिथे गेलो काही विषयच नाही एकदम जोरात. आपल्या शेवटची गाण्याची क्लिप कुठं झाली शूट? आपली गाण्याची क्लिप या बाजूला. हां इथं समोरच शेवट म्हणजे इथून एकदम भारी. आता तरी गवत पुरत व्हायला चारलं म्हणजे जवळपास काहीच राहिलं नाही. तेव्हा आला तेव्हा एकच नंबर घारे अय बरे तेव्हा स्टार्टिंगला एकदम भारी. स्टार्टिंगचा पाऊस पडलेला होता. आता जरी असं जरा गवत बैल खाऊन गेलं त्याच्यामुळे एकदम भारी असं बकवास वाटतं. पण तरी वातावरण अजूनही चांगलं आहे. तुम्ही अजूनही आले भारीच वाटेल तुम्हाला फिरायला. चला मग आजचा ब्लॉग किती सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू बघा आणि तुम्ही कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि लाईक करून सबस्क्राईब करून नक्की जा, मित्रांना शेअर करा. याची काळजी 100% आम्ही फॉर्च्युनर घेऊन येऊ. हो बाई आपले फॉर्च्युनर नाही म्हणतोय. आणि याची काळजी घ्या का 20,000च्या पुढे आपली यूज गेली पाहिजे. आणि मित्रांना शेअर करा. आणि पुढचा ब्लॉग पाहिजे असेल तर डायरेक्ट सँडवी जाणार आम्ही आणि वरून जाऊन खालचं बॅकग्राऊंड दाखवणार. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.